एकामध्ये पराभूत झाले आणि मग पुन्हा एकदा सामना जिंकला। SP सुपर प्लेयर्स आंबेपूर ते क्वालिफाय झाले। त्यानंतर डी गटामध्ये आपण आलो जिथे आपण पाहिलं की कुबेर 11 अलिबाग संघ क्वालिफाय झाला। दोन्ही सामने त्यांनी जिंकले सलग। अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मधला मग तो आता 8वा संघ कोणता आहे जो सुपर 8 मध्ये क्वालिफाय होणार। 7 संघांची नावं निश्चित झालेत। याच्यामध्ये आपण ड्रॉ उडवणार आहोत, कोणाशी कोणता संघ खेळेल हे आपण सांगू आणि त्यानंतर कमिटी निर्णय घेईल की मग कोणता सामना कितवा खेळवावा याबाबत कमिटी निर्णय घेईल। अर्थातच हेच सेमीफायनलला सुद्धा आपण करणार आहोत। सेमीफायनलसाठी सुद्धा 4 संघ जेव्हा क्वालिफाय होतील त्यावेळेला त्या 4 संघांमध्ये पुन्हा एकदा ड्रॉ केला जाईल आणि मग 4 संघांमधून जे 2-2 संघ खेळतील त्याप्रमाणेच उपांत्य फेरीचे सामने होतील। वळूया मैदानाकडे। अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ज्या स्पर्धेचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 2 लाख आणि आकर्षक चषक, द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे 1 लाख आणि आकर्षक चषक, तृतीय क्रमांकाचं आणि चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक हे विभागून दिलं जाणार, जिथे प्रत्येकी 50,000 आणि आकर्षक चषक असणार। स्पर्धेतील संघ मालकांना काही पारितोषिकं आहेत किंवा त्यांच्या समवेत असणाऱ्या मॅन ऑफ द सिरीजसाठी असणारी ही बाईक, या सगळ्या गोष्टींवरती गेल्या 2 रात्री आपण वेगवेगळ्या स्वरूपामध्ये चर्चा केली आणि विशेषतः सर्वच खेळाडूंची एक प्रभावी कामगिरी आपल्याला पाहायला सुद्धा मिळाली। अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मधून आणखीन वेगळ्या स्वरूपाचं काय चित्र पाहायला मिळेल किंवा कोणता संघ सुपर 8 मध्ये क्वालिफाय होईल त्याचंही उत्तर आपल्या समोर आलं ना। 7 संघ तर आपल्या समोर आलेले आहेत, आता 8वा संघ येण्याची आपण वाट पाहतोय आणि त्या दरम्यान स्क्रीनवरती पाहतोय आपण हे दोन्ही खेळाडू जे अर्थात संघाचं नेतृत्व करतात। मी हाय कोळी रिसॉर्ट संघाचा कर्णधार सुद्धा पाहतोय अक्षयला आणि दुसऱ्या बाजूला आझाद 11 कुरुळ संघाच्या कर्णधार प्रसादला सुद्धा मैदानामध्ये आपण स्क्रीनवरती पाहतोय। दुसऱ्या बाजूला विनंती असेल की चला क्षेत्ररक्षणाला उतरायचं आहे, मी हाय कोळी रिसॉर्ट्स नागाव संघाला विनंती असेल की आपण त्वरित क्षेत्ररक्षणासाठी उतरायचं आहे। या दोन्ही संघादरम्यान पहिला सामना जो झाला होता ना तो स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्येचा झाला होता। आपण पाहिलं तर तब्बल 79 धावा उभारल्या गेल्या आझाद 11 कुरुळ संघाने आणि विशेषतः संघ मालक अवधूत पाटील त्यावेळेला अवधूत नाना ज्यांना आम्ही टोपण नावाने नाना म्हणतो ते खुश सुद्धा झाले, कारण त्यांना माहिती होतं की 50-55 धावांचं मी आणि यासीन सर त्याच वेळेला समालोचनाला आमचाच टर्न होता, तेव्हा आम्ही म्हणालो साधारण 50 आणि 55 प्लस धावसंख्या होईल। अशा प्रकारे मी हाय कोळी रिसॉर्ट संघाने बांधणी केली होती। मैदानामध्ये एका मागोमाग एक अशा पद्धतीने विकेट सुद्धा पडलेल्या पाहायला मिळत होत्या, पण सचिन म्हात्रे फलंदाजीला आला आणि 8 चेंडूमध्ये 35 धावांची ती तुफानी खेळी। मग समोर जो काही रिझल्ट बदलला ना तो आपण प्रत्येक वेळेला अनुभवला सुद्धा। पण दुसऱ्या बाजूला मी हाय कोळी रिसॉर्ट संघाने कमबॅक केलं, नेक्स्ट मॅच मध्ये ते विजयी झाले। यस, दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती असेल आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे। ज्यांना नावं माहिती आहेत त्यांनाच आपण इथे मैदानात आमच्या समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे। ही लढत नॉकआउट राउंड प्रमाणेच आहे। मी हाय कोळी रिसॉर्ट नागाव संघाचा कर्णधार अक्षय पाटील मोहन्या, ज्याला तमाम अलिबागकर ओळखतात, तमाम रायगड डिस्ट्रिक्ट टेनिस क्रिकेट खेळणारे ओळखतात। यासीन सरांनी जसं मगाशी म्हणाले की राष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा अनुभव सुद्धा त्याच्याकडे आहे आणि मग जेव्हा प्रतिस्पर्धी संघ आहे उतरलेला आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच की अवधूत पाटील यांचा आझाद 11 कुरुळ संघ। आझाद 11 कुरुळ संघाची जी संपूर्णपणे थिंक टँक आपल्याला पाहायला मिळाली ना या स्पर्धेमध्ये, ऑक्शनच्या दरम्यान सुद्धा एक वेगळ्या स्वरूपाचं अर्थात चित्र पाहायला मिळालं होतं। त्यांनी जे एक खेळाडू जे आपल्या संघामध्ये घेतले, मग प्रसाद म्हात्रे कर्णधार होता, राहुल पेडणेकरला त्याने सर्वप्रथम बोली लावली, मग अनिरुद्ध पाटीलला आपल्या खेळात समाविष्ट करून घेतला, केदार बिर्जी आला। पहिला चेंडू या वेळेला मात्र थोडासा पवित्रा बदललेला पाहायला मिळाला अक्षयने। प्रफुल्ल बानकर यांच्याकडून पारितोषिक आलेला आहे। मी हाय कोळी रिसॉर्ट नागाव संघाचे संघ मालक जर या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये विकेट घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल गोलंदाजासाठी। प्रफुल्ल बानकर यांच्याकडून हे पारितोषिक आलंय। राईट मूव्ह द विकेट गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा
सज्ज झाला मोन्याने पवित्र बदललाय बघा. आपण पाहतोय 2 चेंडू टप्प्यावरती खेळायचा होता. असं म्हणतात ना की माझ्या टप्प्यात आला की मी कार्यक्रम करेन, पण गोलंदाज म्हणतोय की माझा टप्पा तुम्हाला कळायला थोडा वेळ लागेल. क्रिकेटमध्ये या थिंक टँक नुसार तुम्हाला विचार करावा लागतो. अगोदर जोरात आपण गोलंदाजी केले जरूर, पण आता मोन्याने थोडी रणनीती बदलले. आता वेगवान टाकला चेंडू. 2 स्लोअर 1 नंतर तिसऱ्या वेळेला या वेळेला धावचीची संधी आणि याच दरम्यान पाहायचा आहे पंचांचा काय इशारा येतोय, कोणता फलंदाज माघारी परतणार. आणि पंच म्हणतात की चला आपण तिसऱ्या पंचांकडे दाद मागूया की नक्की कोणता फलंदाज या वेळेला बाद झालेला असेल. गौरव मैदानातून परततोय जरूर, परंतु तिसऱ्या पंचांकडे आपण गेलेलो आहोत. तिसऱ्या पंचांकडे दाद मागितलेली आहे मैदानातील पंचांनी आणि त्याच्यामुळे एका बाजूला पाहिल्यानंतर नॉन स्ट्राइक एंड पंचांनी जेव्हा असं म्हटलं की तिसऱ्या पंचांकडे जाणार, गौरव थांबलाय. पण कौतुक करावं लागेल अक्षय पाटीलच्या, अर्थातच मोन्याच्या गोलंदाजीचा. यासाठी तो ओळखला जातो बघा. अक्षय पाटीलच्या जे ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे ना ते गेल्या 4-5 वर्षामध्ये झालेला आहे. म्हणजे एक सुरुवातीला येताना त्याचा रनअप हा फार चर्चेला जायचा, फार वेगवान गोलंदाजी करायचा. वेगवान गोलंदाजी करताना केवळ यॉर्कर लाईन गोलंदाजी किंवा ऑफ कटर तो सुरुवातीच्या काळामध्ये टाकायचा. अलीकडच्या काळामध्ये तो लेग कटर सुद्धा तेवढाच चांगला टाकतो. योग्य टप्प्यावरची गोलंदाजी करताना ऑफ कटर त्याच्यामध्ये अगोदरच भात्यामध्ये होता. मग त्याने यॉर्कर लाईन गोलंदाजीच्या समवेत ऑफ स्टंपच्या बाहेर ब्लॉक ऑल करणे गोलंदाजी असेल, लेग स्टंपवरती तुम्हाला पायात यॉर्कर टाकणं असेल, या शस्त्रांचा किंवा अस्त्रांचा वापर करायला सुरुवात केली. व्हेरिएशन्स मध्ये स्लोअर 1 टाकणं असेल किंवा मग शॉर्ट अर्थातच मैदानामध्ये एखाद्या खेळाडूला शॉर्ट पिच चेंडू पण तो इतका वेगवान किंवा इतका गतीने पुढे सरकेल तो सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसावेल, या प्रकारच्या गोलंदाजीमध्ये बदल केले. हे सगळे बदल करताना आपला स्वतःचा फॉलो थ्रू, आपल्या स्वतःच्या ऍडजस्टमेंट किंवा त्याच वेळेला आपल्या स्वतःचं ॲग्रेशन, या सगळ्या अक्षयने मैदानामध्ये आजवर दाखवलेल्या आहेत. आणि म्हणूनच अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी असो किंवा कोणतंही मैदान असो, त्या मैदानामध्ये मोन्या नावाचं तंत्र आपल्याला ज्या ज्या वेळेला अनुभवायला मिळालं ना त्या वेळेला त्याने चांगली कामगिरी नक्कीच केलेली आहे. कधी कधी आपला दिवस आपली रात्र नसते हे आपल्याला मान्य आहे, कारण खेळाडूच्या आयुष्यामध्ये खेळाच्या भागामध्ये तुम्हाला अशा प्रकारे दिवसांना सामोरं जावं लागतं. पण तो एक खेळाचाच भाग आहे. प्रत्येक वेळेला जर सचिन तेंडुलकर यांच्या 100 झाल्या असत्या, विराट कोहली यांचं जर शतक झालं असतं तर भारतीय संघाच्या नावावरती सुद्धा वेगवेगळे रेकॉर्ड असतं. पण त्या इंडिव्हिज्युअलिझमच्या पलीकडे आपण जाऊया. नेहमी क्रिकेटमध्ये असं म्हटलं जातं ना की इफ यू आर लूज ऑर विन, आपण लूज ऑर विन पेक्षा मी असं म्हणेन ना की फॉर लूज इज नॉट अ क्राईम, की तुम्ही जर सामना हरत असाल किंवा त्याच वेळेला तो सामना, पंचांचा इशारा आलाय की राहुल पेडणेकर बाद होऊन परतणार आहे पावलेंमध्ये. तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी दाद मागितले गेले आणि राहुल पेडणेकर या वेळेला धावचित होतोय. त्याचाच कॉल होता, तो धावत सुटला होता, आपण पाहिला होता. पण मोन्याचा या प्रेझेन्स ऑफ माइंडचं कौतुक करावं लागेल. पहिले 2 चेंडू निर्धाव टाकले, दोन्ही चेंडू स्लोअर 1 टाकले. राहुल आक्रमक खेळेल अशी अपेक्षा व्यक्त केली गेली होती. आज थोड्या अंशी आपण पाहिल्यानंतर पहाटेच्या प्रहरापासून थंडीचा प्रभाव जाणवायला लागलाय आणि अशा वेळेला मैदानामध्ये चेंडू तेवढा बॅटच्या पट्ट्यात येणार नाहीये याची काळजी सुद्धा मोन्याने घेतली. फलंदाज बाद होतोय. राहुल पेडणेकर पहिला फलंदाज बाद झालाय. 3 चेंडू अद्यापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेत मोन्याच्या द्वारे, पण एकही धाव अजूनही खात्यावरती नोंदवली गेलेली नाहीये आझाद 11 कुरुळ संघाच्या. तर आपण बोलत होतो मित्रांनो की लुझिंग इज नॉट अ क्राईम, की तुम्ही सामना हरता त्याला काही फार महत्त्व नाहीये किंवा तो गुन्हा नाहीये. असं क्रिकेटमध्ये होणारच. एका दिवशी तुम्ही जिंकणार, एखाद्या दिवशी तुम्ही हरणार, पण तुम्ही तुमचं 100% दिलं नाहीत हा मात्र क्राईम असेल. कारण ज्या वेळेला तुम्ही खेळाडू म्हणून मैदानामध्ये असता त्यावेळेला तुम्हाला तुमचं 100% देणं हे महत्वाचंच असतं. याही वेळेला आपण पाहतोय ना मोन्या बरोबर आपल्या बोटांची जादू मैदानामध्ये दाखवतोय. नवीन आलेल्या फलंदाजाला सुद्धा अर्पित मैदानामध्ये आलाय. अर्पित सुद्धा पेस सोबत खेळणं पसंत करतो. त्याला माहिती आहे की वेगवान गोलंदाजीच्या समोर अर्पित वैदिक अफलातून फलंदाजी करतोय. बरोबर अभ्यासपूर्ण गोलंदाजी पाहायला मिळाले, पण हा लोअर फुलटॉस बनवला, चेंडू खेळून काढलाय सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. दणदणीत षटकार. अर्पित वैदिक फुलटॉस साठी तयार होता
आणि कधी कधी आपण पाहतो ना की फलंदाज ओव्हर पिच असेल, फुल टॉस असेल, या प्रकारच्या चेंडूला सुद्धा स्क्वेअर लेग मिड विकेटमध्ये अलीकडे सहज भिरकावून देतात. या स्पर्धेसाठी सिक्सरचा जड चेंडू वापरण्यात आलाय. क्रीडा भवनच्या मैदानावरती आजवर जेवढे सामने झाले ना, म्हणजे नाईट क्रिकेट स्पर्धा या हलक्या बॉलवर झाल्यात, बरोबर आहे. आणि मग जड बॉलमध्ये खेळला, जोरदार अपील केलं गेलं, सर आऊट होता की काय असं मग मोन्या म्हणतोय. पण त्याच वेळेला सरांनी सांगितलं की नाही आहे, नॉट आऊट असेल. पहिलं षटक संपल्याचा त्यांनी निर्णय दिला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 6 धावा आल्या. एक चेंडू बघा, यासिन सर मैदानामध्ये पाहिलं ना तर मोन्याचे फक्त हा एकच चेंडू होता जो सीमारेषेच्या बाहेर गेला. 5ही चेंडू त्याने आपल्या नावाला साजेशी कामगिरी केली. म्हणजेच अ बिग प्लेअर रेडी फॉर द बिग मॅच असं नेहमी जे आपण म्हणतो ना, आपल्याला आठवावं लागेल की संपूर्ण 2003च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये रिकी पॉन्टिंग फार असफल ठरला होता. पण 2003च्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीच्या सामन्यामध्ये याच रिकी पॉन्टिंगने अफलातून कामगिरी केली. त्याच्यानंतर 1996चा विश्वचषक आठवा, या विश्वचषकामध्ये सुद्धा आपण काय पाहिलं होतं, सनत जयसूर्य आणि रोमेश कालोवितरणाने संपूर्णपणे क्वार्टर फायनल पर्यंत अफलातून इनिंग खेळल्या होत्या. पण सेमीफायनल आणि फायनल कोणी खेळली होती? अरविंद डिसिल्वाने खेळली होती. तर बिग प्लेअर जे असतात ना, ते या बिग मोमेंटच्या मॅचसाठी तयार असतात, त्या प्रकारचे ते कामगिरी करतात. मला वाटतं हे आपसूक येत नाही, त्याच्यामागे त्यांचा कॉन्फिडन्स किंवा त्याच वेळेला त्यांचा अनुभव, या सगळ्या गोष्टी ते मैदानामध्ये जोडत असतात आणि त्याद्वारे मग त्या प्रकारचा रिझल्ट त्यांना मिळत असतो. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी मधला हा चॅम्पियनचा ॲटिट्यूड पाहायला मिळाला, जो मोन्याद्वारे आला. पहिलं षटक त्याने पूर्ण केलं, 6 धावा खर्च केल्या, 1 विकेट स्वतःच्या नावावरती रनआउटच्या स्वरूपात अर्थात संघाला पाहायला मिळाली. आणि आता आकाश तवसाळकर गोलंदाजीला आला. चेंडू हवेत बरा आजकाल, पण तो सीमारेषा गाठतोय. टू बाउन्स, चेंडू सीमारेषा पार, चौकार. प्रयत्न चांगला झाला होता, परंतु या प्रयत्नाला अर्थातच यशाने हुलकावणी दिले. कारण थोड्या अंशी क्षेत्ररक्षक आपण पाहिलं होतं, तो विचार करत बसला की जाऊया की नाही जाऊया. प्रयत्न जवळजवळ त्याला वायडेश लॉंग ऑफ सीमा रेषेवरून धावायचा होता, कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू होता. इतकं रनिंग आणि त्याच वेळेला मैदानामध्ये चेंडूवरची नजर ठेवणं इतकं शक्य नसतं. परंतु हा प्रयत्न असफल ठरल्यानंतर 4 धावा ज्या मिळाल्यात त्या महत्त्वाच्या असणार आहेत, कारण या गौरवला मिळाल्यात. लास्ट मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं, गौरवला जीवनदान मिळालं होतं. त्याच गौरवने चांगली बॅटिंग सुद्धा केली होती. पण जेव्हा गौरवने चांगली बॅटिंग केलेली होती, त्याहीपेक्षा गौरव चांगली बॅटिंग करत आहे हे ऐकायला बरं वाटेल असं कदाचित आझाद 11 कुरुळ म्हणत असावं, त्यांची पाठीराखेही म्हणत असावे. कुरुळ गावामध्ये सकाळ झाले ती अर्थातच टीव्ही लावून झाले आणि त्याच्यामध्ये गौरव पाटीलचा हा षटकार त्या टीव्हीवरती वारंवार पाहिला जाणार. प्रत्येक कुरुळकर या मैदानामधून आता थेट सामन्याचा आनंद आपल्या घर बसल्या घेतोय. त्यांनी टीव्ही ऑन केलेत, आमचे सबस्क्रायबर आणि त्याच वेळेला आमचे व्ह्यूअर्स या ठिकाणी वाढलेले पाहायला मिळतात, कारण ते आता थेट सामन्याचा आनंद लुटतात. एका बाजूला पाहतोय की आझाद 11 कुरुळ संघाची धावसंख्या 4 आणि 6 अशी पोहोचून टोटल 17 वरती आले. गौरव गौरव गौरवशाली कामगिरी करण्याचा प्रयत्न करतोय. एकेरी धावानं धावसंख्या वाढून पोहोचली ती 18 पर्यंत. आकाश तवसाळकर मैदानामध्ये गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट जावं किंवा ओव्हर द विकेट जावं, यामध्ये थोड्यासा अंशी पहिल्या सामन्यामध्ये संभ्रम निर्माण झाला होता, परंतु आता ओव्हर द विकेट गोलंदाजी करतोय. याही वेळेला आपण पाहतोय गौरवला चोरात टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. पायामध्ये चेंडू टाकायचा किंवा त्याच वेळेला तो चेंडू फ्लिक केला तरी केवळ 1 धाव येणार आहे. फुटवर्कचा कमी वापर झाला तर कदाचित धाव सुद्धा येणार नाही, याचा आकाश तवसाळकरने मनामध्ये कदाचित विचार बांधला असावा. पण निर्धाव चेंडू आलाय त्याचं कौतुक करावं लागेल, कारण पहिल्या 2 चेंडूंवरती चौकार आला, षटकार आला, त्यानंतर धावफलकावरती आता 18 धावा अद्यापर्यंत आलेल्या आपण पाहतोय. याही वेळेला आपण पाहतोय ना यॉर्कर लाईन गोलंदाजी, जी तुम्हाला मैदानामध्ये डायरेक्ट हिट जरूर केली, परंतु पंच मात्र या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने निर्णय दिलाय त्याने की थर्ड अंपायरकडे आपण जाऊया. धावचीच्या स्वरूपात अपील सुद्धा झालं होतं, पण दोन्ही फलंदाजांचं प्रेझेन्स ऑफ माइंडचं सुद्धा कौतुक करावं लागेल की जिथे आपल्याला संधी आहे ना त्या संधीचं सोनं करावं लागेल. जर इथे ओव्हर थ्रो झालाय तर किंवा बॅकअप करायला कोणी नाहीये, चला एकेरी धावाचं रूपांतर 2 धावामध्ये करूया. मी काल ज्या गोष्टींचा उल्लेख केला होता की 1% थेरी फार महत्वाची असते आणि ही 1% थेरी तुम्ही कन्सिस्टन्सीवरती करावी लागतं. मग सातत्य ही जी अशी गोष्ट आहे ना ती तुमच्यामध्ये कशा पद्धतीने येतं की तुम्हाला 1% सातत्यामध्ये
इम्प्रूव्हमेंट्स करावे लागते, मग तुमचं ते सातत्य कुठेतरी सक्सेसमध्ये कन्वर्ट होत असतं. इथे तुम्ही जिथे एक धाव होती त्याचं रूपांतर 2 मध्ये करण्याचा प्रयत्न केलात, जिथे कदाचित क्षेत्ररक्षकाने 2 धावा असतात तिथे त्याने 1 धाव द्यावी, म्हणजे 1 धाव वाचवण्याचा प्रयत्न करावा. अशा अनेक गोष्टी तुम्ही क्रिकेटच्या सेगमेंटमध्ये जोडू शकता. पण आपण जातोय तिसऱ्या पंचांकडे, जिथे निर्णय येणं अजूनही बाकी आहे. नॉट आउट, 2 धावा त्याच्यामुळे खात्यामध्ये नोंदवल्या जाणार. या 2 धावाने धावसंख्या वाढून पोहोचले. गौरवच्या खात्यामध्ये या 2 धावा जोडल्या गेल्या, त्याच्यामुळे गौरव पोहोचलाय 13 धावांवरती, तर संघाची धावसंख्या पोहोचले 20 पर्यंत. आझाद 11 कुरुळ संघ याचसाठी मैदानामध्ये ओळखला जातो की रनिंग बिटवीन द विकेटवरती सुद्धा त्यांनी काम केलंय. त्यांना माहिती आहे की या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण छोट्या छोट्या गोष्टींनीच तर बऱ्याच मोठा रिझल्ट आपल्याला मिळत असतो, आणि त्याच्यामुळे स्मॉल थिंग्स ऑलवेज मॅटर. याही वेळेला बॅक टू द बॉलर खेळून काढला. चेंडूचे लाईन लेंथ याच्याही पेक्षा सगळ्यात महत्त्वाचा असेल चेंडूचा टप्पा, हे गोलंदाजाने बरोबर ओळखलेलं आहे. आकाश तवसाळकरने या षटकामध्ये तेच केलंय, कारण पहिल्या 2 चेंडूवरती मोठे प्रहार आल्यानंतर नंतर मात्र पूर्णपणे फलंदाजांना निष्प्रभ करणारी गोलंदाजी पाहायला मिळाली, आणि त्याच्यामुळे या षटकात 15 धावा खर्च जरूर झाल्या, पण त्यानंतरच्या 4 चेंडूचं कौतुकही करावं लागेल. धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय, 12 चेंडूंचा खेळ संपलाय, 21 धावा धावफलकावरती. कोळीवा मैदानात धर्मेंद्र वर्तकच्या हातामध्ये चेंडू आहे, आणि अक्षय मोन्याने विचार केलाय की या वेळेला आपण तिसऱ्या षटकासाठी, कारण कदाचित बॅटिंग ऑर्डर जी आहे आझाद 11 संघाची त्याच्यामध्ये अजूनही आपण पाहिलं तर सचिन म्हात्रे येणं बाकी आहे, आणि त्याच्यामुळे कदाचित मोन्याने हा निर्णय घेतला असावा. हा एक रणनीतीचा भाग असतो, आणि या रणनीतीमध्ये प्रत्येकाला त्यानुसार जावं लागतं, आणि म्हणूनच धर्मेंद्र वर्तकच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. धर्मेंद्र वर्तक काहीसा क्षेत्रव्यूमध्ये बदल करतोय. पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन आता हटवलं गेलंय, त्याच्यामुळे 12 चेंडूंमध्ये 21 धावा तर खर्च झाल्या, तर येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये आपल्याला कमी धावा द्याव्या लागतील, हे धर्मेंद्रला सुद्धा माहिती आहे. मग अशी यासिन सरांनी त्याचा फार चांगला उल्लेख केला की धर्मेंद्र वर्तक याला केवळ तुम्ही ऑन द फील्ड धर्मेंद्र वर्तक हा खूप चांगला खेळाडू आहे म्हणून म्हणू शकत नाही, तर त्याच्या समवेत धर्मेंद्र वर्तक एक चांगला ॲथलेटिक्स मध्ये असणारा खेळाडू आहे, याबाबत सुद्धा तुमच्या मनामध्ये दुमत नसावं. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय, पंचांचा इशारा येतोय. अजय काही स्प्रे वगैरे हवाय? अजय नको. एकेरी धावांना धावसंख्या वाढली जरूर. गौरव पुन्हा एकदा आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय, पण काय क्षेत्रव्यूह सजवलाय ना की गौरव ज्या दिशेला फटके खेळतोय, मग तो बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये असतील, कव्हर्स रिजन मध्ये असतील, त्याच्यासाठी खास क्षेत्रव्यूह तैनातच केला गेला. एक शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक आहे, आणि त्याच वेळेला लॉंग ऑफला वायडेस्ट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जवळ आणलाय. म्हणजे मिड ऑफ तर आहेच, पण त्याच वेळेला वायडेस्ट डीप कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला गेलाय, आणि तो जाणीवपूर्वक आपण पाहतोय गौरवसाठी ठेवला होता. एकेरी धावांना धावसंख्या परत एकदा वाढणार आहे. अर्पित वैती मैदानामध्ये आहे, तो सुद्धा मोठ्या फटक्यांपासून अजूनही त्याला वंचित ठेवलाय. धर्मेंद्रच्या गोलंदाजीचं कौतुक करण्यात येईल, कारण पहिल्या 3 चेंडूंवरती केवळ एक धावफलकावरती आपल्याला आलेली पाहायला मिळते. गोलंदाजीचं पृथक्करण आहे ना, ते अशा छान पद्धतीने जेव्हा आपण पाहतो, म्हणजे पहिल्या 3 चेंडूत अद्यापर्यंत 3 धावा त्याने खर्च केल्यात, आणि पुढच्याही काही चेंडूंवरती अर्थात कमी धावा देण्याचा प्रयत्न त्याचा असेल. पण धावसंख्येकडे एक नजर टाकूया. 24 धावा धावफलकावरती अजूनही आल्यात, म्हणजेच
15 चेंडूंचा खेळ झालेला आहे, जिथे 24 धावा आल्यात. 15 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे आणि या वेळेला मात्र आपण पाहतोय टप्पा घेतला, चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात विसवतोय. अक्षय या वेळेला झेल टिपतोय आणि एंट्री होणार ती अर्थातच सचिन म्हात्रेची. अवधूत पाटील यांचा आझाद 11 कुरुळ संघ थोड्या अंशी का होईना बॅकफूट वरती पाहायला मिळतोय आणि पूर्णपणे या स्पर्धेमध्ये जेव्हा पहिल्या सामन्यामध्ये मी हाय कोळी रिसॉर्ट नागाव संघाने ज्या रणनीतीने ते मैदानात आले होते त्या रणनीतीमध्ये संघाचे संघ मालक प्रफुल्ल बानकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक मी हाय कोळी रिसॉर्ट नागाव संघाचे गोलंदाज धर्मेंद्र वर्तक याच्यासाठी हे असणार आहेत. आणि आणखीन एक विकेट घेतली तर 1000 रुपयांचं परत एक पारितोषिक प्रफुल्ल बानकर यांच्याकडून असेल. धर्मेंद्रने जी विकेट घेतली त्याच्यासाठी हे पारितोषिक आलंय. 16 चेंडूंचा खेळ संपलाय, 24 धावा धावफलकावरती, अजूनही 14 चेंडू येणं बाकी आहेत. सचिन थोड्या अंशी विचार करत असावा की कोणता चेंडू अर्थातच आपल्या बाजूला येईल, आपल्या वाट्याला येईल. याहीपेक्षा काही वेळेला त्याला तो चेंडूला फॉलो करणं पसंत करतो आणि त्या पद्धतीने खेळ त्याला मैदानामध्ये अर्थात मगाशी सुद्धा आपण पाहिलं ना, जेव्हा सूरजने क्षेत्रव्यूह अगदी क्लोज फिल्डिंग लावली होती तरी सुद्धा सचिनला मैदानात कोणताही फरक पडत नाही हे तो दाखवून देतोय. त्या फलंदाजीतला जिगरबाज कमिटमेंट कशी असावी ना, सचिन आल्या आल्या दाखवून देतोय. चेंडू सीमारेषा बाहेर अजूनही प्रहर रात्रीचा असो, पहाटेचा असो किंवा उजडलेलं पूर्ण असो, मैदानामध्ये चेंडू कधीही बाहेर पोहोचवण्याची ताकद माझ्याकडे आहे. मला वाटतं या मनगटातल्या ताकदीवरती बोलावं, तो तुमच्यामध्ये ठासून भरलेल्या आत्मविश्वासावर बोलावं, तुम्ही मैदानामध्ये जी कमिटमेंट घेऊन मैदानामध्ये उतरताय त्याच्यावरती बोलावं, की तुमच्यातील अर्थातच गोलंदाजांसाठी अर्थात तो आडमुठ्या पद्धतीचा ॲटिट्यूड असणं बोलावं, की मला माहिती आहे की मी करणार, मी 100% देणार आणि त्या 100% मध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाने विचार करायचा माझ्याबद्दल, मी काही त्याच्याबद्दल विचार करणार नाही. कदाचित हाही ॲटिट्यूड असावा. लोअर फुल टॉस भरून खेळून काढला, चेंडू कव्हर मध्ये जातोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेला जरूर, परंतु एक धाव मिळाली सचिनला. एकेरी धावानं स्ट्राईक रोटेट झाले, कारण पुन्हा एकदा स्ट्राईक त्याच्याकडेच राहील. धाव फलकावरती धावसंख्या पोहोचले 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31. धर्मेंद्रचा चांगला चेंडू होता. पहिले 3 चेंडूंवरती त्याने 3 धावा खर्च केल्या. 4थ्या चेंडूवर त्याला गौरवची विकेट मिळाली. 5व्या चेंडूवर एक षटकार आला. 6व्या चेंडूवर एकेरी धाव आली. पण 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर जेव्हा 31 धावा आल्यात ना मित्रांनो, याच्यामध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा आहे. इथे फिअर ऑफ विनिंग, फिअर ऑफ लुझिंग या सगळ्या ॲस्पेक्ट्सवरती आपण नेहमी बोलतो, कारण नॉकआउट गेम सारखाच अर्थ म्हणजे जरी साखळी स्पर्धेतला असला तरी हा शेवटचा सामना आहे साखळी स्पर्धेतला आणि त्याच्यामुळे हा नॉकआउट राऊंडमध्ये चाललेला आहे. अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये आजच्या रात्री 3 संघ तर क्वालिफाय झाले. आता 4था संघ क्वालिफाय होणार आणि या 4था संघ क्वालिफाय होताना अक्षय मोन्याने आपल्या हातामध्ये चेंडू घेतलाय. बॅटल इंटरेस्टिंग असणार बघा. अक्षय मोन्या वर्सेस सचिन म्हात्रे. जर अक्षयने विकेट घेतली तर त्याच्यासाठी 1000 रुपयांचं पारितोषिक असेल संघ मालक प्रफुल्ल बानकर यांच्याकडून. राईट मोर द विकेट. सनग्लो रिसॉर्ट एंडकडून यावेळेला सज्ज झाला होता, परंतु पहिला चेंडू पुन्हा एकदा बोटांची जी जादू आहे ना, ती मनगटातली ताकदीपेक्षा यावेळेला लक्ष ठेवलंय की रिस्ता वापर करण्यापेक्षा थोडासा बोटांचा वापर करूया. गोलंदाजाकडे हे जे कौशल्य असतं ते वारंवार तुम्हाला ते डेव्हलप करावं लागतं किंवा त्याच वेळेला तुम्हाला विचारही करावा लागतो की प्रतिस्पर्धी संघातील फलंदाज कोणत्या दिशेला खेळू शकतो, कोणत्या प्रकारे तो चेंडू खेळू शकतो. आणि अक्षय मोन्याने हे वरच्या लेवलचं क्रिकेट खेळलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यातील अनुभव जे आहेत ना ते जोडण्याचा प्रयत्न सुद्धा बऱ्याच वेळेला आपण करतो. हरकत नाहीये. आता इथे मात्र सचिनच्या सोबत मैदानामध्ये अर्पित वैती आहे. अर्पितकडून सुद्धा तो क्लास बॅटिंगचा आपण पाहिलाय. त्याच्या एका भावाने काल मैदानामध्ये अफलातून बॅटिंग चा प्रयत्न केला, त्यात तो यशस्वीही झाला. पण आता अर्पितला सुद्धा आपलं नाव ज्याप्रमाणे मैदानामध्ये गाजतंय किंवा त्याच वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये त्याने ज्या काही इनिंग्स खेळलेल्या आहेत त्या इनिंग्स प्रमाणे त्याला जावं लागेल. जेव्हा धावफलकावरती आपण पाहतोय ना 33 धावा झाल्यात. आज कौतुक होईल मोन्याच्या गोलंदाजीचं. हाय स्टँडर्ड्स हे जे या टेनिस क्रिकेटमधील काही खेळाडूंनी स्वतःसाठी सेट केलेले आहेत. कारण जेव्हा तुम्ही प्रोफेशनल क्रिकेटर म्हणून ही बिरुदावली मिरवताना त्यावेळेला तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट असतं की तुमच्याकडे प्रत्येक स्पर्धेत तसंच पाहिलं जाईल. स्पर्धा 10,000ची खेळताय, स्पर्धा लाखाची खेळताय, स्पर्धा 5 लाखाची खेळताय, 10 लाखाची खेळताय, हे मॅटर करत नाही. याही वेळेला आपण पाहतोय सचिनने ठोकलाय. काय कॅच आहे, व्हॉट अ कॅच.
या वेळेला क्षेत्ररक्षक चेंडू खाली कधी पोहोचला, कधी तिथपर्यंत आला हे आपण पाहतच बसलो आणि पाहतच राहावं असं म्हणावं लागेल. सचिन मात्र बाद होऊन परतणार आहे पाऊलांमध्ये. अक्षयला ही विकेट मिळाले. प्रफुल्ल बानकर यांकडून असणार 1000 रुपयांचं पारितोषिक सुद्धा, आणि जर आणखीन एक विकेट त्याने मिळवली तर त्याच्यासाठी पुन्हा एकदा 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. पण क्षेत्ररक्षकाच्या या कमिटमेंटला दाद द्यावी लागेल. जेव्हा तुम्ही मैदानामध्ये नॉकआउटचा सामना खेळत असता किंवा ज्या वेळेला तुम्ही क्रिकेटचा सामना खेळत असता, मगाशी ज्याचा उल्लेख आपण केला होता की तुमची कमिटमेंट ही 100% असली पाहिजे. सचिनच्या चेहऱ्यावरची निराशा संपूर्णपणे सांगून जाणार आहे की हा फटका जायला पाहिजे होता, पण क्षेत्ररक्षक मध्ये आला आणि मार्गातील अडथळा दूर केला गेला अक्षय अँड कंपनीद्वारे, अर्थात मोने अँड कंपनीद्वारे. ही क्षेत्ररक्षणाची साथ मिळणं फार महत्त्वाचं असतं. मी आणि यासिन सर मगाशी जेव्हा समालोचन करत होतो एकत्रितपणे, त्यावेळेला सुद्धा आम्ही म्हटलं होतं की केवळ एकट्या दुकट्या फलंदाजाच्या गोलंदाजाच्या जीवावरती तुम्हाला सामना जिंकता येत नाही. हरकत नाही की तुमच्या संघामध्ये एखादा मोठा खेळाडू आहे. बघा 2008ला ज्या वेळेला राजस्थान रॉयल्स संघाने IPLचा स्पर्धेतला पहिलं सीझन जिंकलं, कोणाला वाटलं होतं की पर्व पहिले राजस्थान रॉयल जिंकेल? कारण फार मोठी नावं नव्हती. शेनमोहन सोडला तर कोणताही मोठा खेळाडू त्यांच्याकडे नव्हता, पण तरी सुद्धा ते जिंकले. आणि त्याच वेळेला डेक्कन चार्जर संघाकडे तर खूप सारे चांगले खेळाडू होते, पण त्या संघाला पुढच्या वर्षी म्हणजे 2009 साली ते विजेतेपद पटकवायला अर्थातच संधी मिळाली आणि ती संधी त्याने पूर्ण सुद्धा केली. तर तुमच्याकडे असणारे मोठेच खेळाडू तुम्हाला यश मिळवून देतात असं नाहीये, पण त्याच्या समवेत असणारे इतर खेळाडू जेव्हा चांगली कामगिरी करतात तुम्हाला त्या यशामध्ये अर्थातच संधीचं सोनं करता येतं. आणि अक्षय पाटीलने तेच हेरलंय. आपल्या सर्व साथीदारांना आणि आपल्या सोबत असणाऱ्या प्रत्येक खेळाडूला तो चीअर अप करतोय ॲज अ कॅप्टन. यासिन सर मगाशी तेच तर आपण म्हणत होतो की कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असावं लागतं. त्याला केवळ मी एक चांगला बॅट्समन आहे म्हणून कॅप्टन आहे, मी एक चांगला बॉलर आहे म्हणून मी कॅप्टन आहे आणि मी फक्त माझा रोल अदा करणार, असा जर कॅप्टन असेल ना तर मला वाटतं ऑक्शनमध्ये कोणी त्याला कॅप्टन करूच नाही. हा, मी डायरेक्टली बोलतो. या वेळेला मोठा फटका खेळला जातो, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. एखादा हॅलोजन ब्रेक नाही झाला ना विचार करावा लागेल. सागर, तू उंच आहेस, तू लवकर बघशील. 6 धावाने धावसंख्येत भर पडले. आझाद 11 कुरुळ संघाची धावसंख्या पोहोचले 41ला. 5 चेंडू चांगले टाकले होते. 6वा चेंडू मात्र यावेळेला ओव्हरपिच भरून खेळून काढला. कर्णधार प्रसाद मात्र यावेळेला आला आणि कॅप्टन टू कॅप्टन. मगाशी कॅप्टनला बाद केलं होतं बघा ना, एका बाजूला आपण पाहिल्यानंतर मोन्याने मगाशी प्रसादला बाद केलं होतं मागच्या सामन्यामध्ये, आणि आता जेव्हा प्रसाद मैदानामध्ये आला त्याला माहिती होतं की आता मी मोन्याला विकेट देणार नाही, चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचवेन. 4 षटकांचा खेळ संपला. नवीन चेंडू द्या प्लीज मैदानामध्ये. 41 धावा धावफलकावरती. यासिन सर, ज्याच्या बाबत आपण बोलत होतो की लीडरशिप हे एक स्किल आहे, ते प्रत्येकालाच असतं असं नाही. प्रत्येक जण लीडर बनू शकत नाही. लीडरशिप असण्यासाठी तुमच्याकडे लीडरशिप गुण तुमच्याकडे असावे लागतात, आणि ते स्किल कधी येतं आणि ते स्किल असेल तुमच्याकडे तर त्यातील सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर असतो. मी जसं मगाशी म्हणालो की कर्णधार हा फक्त चांगला फलंदाज आहे म्हणून तुम्ही त्याला कर्णधार घेतलात, किंवा चांगला गोलंदाज आहे किंवा अष्टपैलू आहे म्हणून त्याला कर्णधार घेतलात, तर असे कर्णधार ऑप्शनमध्ये तुम्हाला दिसायला फार छान वाटेल की हा चांगला कर्णधार आहे, पण तो मैदानामध्ये चांगला कर्णधार आहे का याच्याबाबत आता विचार करण्याची वेळ आलेली आहे. कारण बरेच 16 कर्णधार होते या संघामध्ये, आणि 16 कर्णधारांच्या बाबत जरा विचार केलात ना, कुठल्या कर्णधाराने कोणाला चीअर अप केलाय, कुठल्या कर्णधाराने आपल्या खेळाडूला सांभाळून घेतलंय, कुठल्या कर्णधाराने प्रतिस्पर्धी संघाच्या डावपेचावरती रणनीती आखल्या. म्हणजे काय होते, मॅच होते, कर्णधार एका बाजूला बसतोय, 10 खेळाडू आणखीन बाजूला बसतायत, त्यानंतर दुसरी मॅच बघत सुद्धा नाहीयेत. कारण आम्हाला फरक पडत नाहीये ना, आम्हाला दुसरी मॅच फक्त खेळायची आहे. जर तुम्ही क्रिकेटला या पद्धतीने सिरियसली घेणार नसाल तर पुढच्या मॅचमध्ये 100% तुम्ही हारणार आहात. मला वाटतं क्रिकेटला सिरियसली घेण्याचे दिवस सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहेत, तर तुम्ही स्पर्धेमध्ये जिंकू शकता. ॲज अ संदीप जगे मी तुमच्यापेक्षा थोडा अनुभवी आहे, हे बोलण्याचा अधिकार मित्रांनो मला जरूर आहे. या वेळेला कव्हर्स मध्ये खेळलाय. वॉट अ शॉट. आझाद 11 संघाची धावसंख्या या वेळेला स्वातंत्र्याचे खऱ्या अर्थानं बोल मैदानामध्ये देतोय, आणि आझाद पक्षीप्रमाणे या वेळेला चेंडू सीमारेषेच्या बाहेर आपल्याला मैदानामध्ये फिरताना पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाणारा या षटकातील हा षटकार क्रमांक 1 असणार, जेव्हा धावफलकावरती धावसंख्या वाढून पोहोचले 48. 48 ऑन अ बोर्ड. प्रसाद मात्रे. बघा इथे कर्णधाराची रोल म्हणजे जे अक्षय मोन्याने केलं ना, तेच आता अवधूत पाटील यांचा कर्णधार
प्रसाद म्हात्रे सुद्धा करतोय. त्याला माहिती होतं की आपण मिडल ऑर्डरमध्ये बॅटिंगला आलोय. मग अशी सलामीवीर म्हणून या नात्याने फलंदाजीला आलो होतो, पण आता मिडल ऑर्डरमध्ये ती जबाबदारी घेणं सुद्धा गरजेचं आहे. दोन चांगले फलंदाज माघारी परतलेत, हरकत नाहीये, पण बॅटिंग तर करावी लागेल. लेग स्टंपच्या बाहेर जोरात टाकला होता, फारच वेगाने चेंडू टाकला होता. अजय पवार या गोलंदाजीसाठी ओळखला जातो. तसं पाहिलं तर मगाशी मला असं वाटलं की त्याचा क्रॅम्प आला की काय पायामध्ये, म्हणून आम्ही विचारलं होतं की स्प्रे वगैरे हवा आहे का. पण दुसऱ्या बाजूला जेव्हा आता तो गोलंदाजीला आला त्यावेळेला इतक्या जोरात आणि भन्नाट वेगाने गोलंदाजी करतोय की यष्टीरक्षकाने सुद्धा चेंडू सोडला होता. त्याला वाटलं की हा चेंडू स्टंपला कदाचित लागेल की काय. 50 धावा धावफलकावरती झाल्यात. 4 चेंडू येणं बाकी असताना पुन्हा एकदा प्रसाद या वेळेला बॅकफूटवरती जातोय. पॉइंट्स मधून त्याला हा चेंडू तटवायचा होता, पण केवळ डिक्लेअर झोन मध्ये गेल्या कारणाने 1 धाव मिळणार आहे. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही 3 चेंडू येणं बाकी आहे. हे सल्ला मसलत होते किंवा त्याच वेळेला विचार विनिमय होतोय की आपल्याला असं खेळायचं आहे, आपल्याला या पद्धतीने खेळायचं आहे. अर्थात आपण क्रिकेटच्या सिरियसनेस मध्ये बोलत होतो मित्रांनो की प्रीमियर लीगची स्पर्धा खेळताना 4 संघ आहेत. त्या 4 संघांमध्ये कोणकोणते खेळाडू अलीकडच्या काळामध्ये केवळ युट्यूबवरती बघणं पसंत करतात. चला पाठीमागे जाऊया, कुठेतरी कोपऱ्यावर बसूया, युट्यूब मध्ये बघूया की कोण कसा खेळतोय. मला आठवतंय की याच क्रीडाभवनच्या मैदानावरती आता इथे आमच्या अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मध्ये प्रशांत नाईक मित्रमंडळाच्या सर्व टीमने ब्लॅक कर्टन लावले. व्हॉट अ शॉट. हो हो, सुपर से भी ऊपर वाला 6 था ये. सरळ या ठिकाणी आमच्या सगळं ओके आहे ना. नुकसान होऊ नये म्हणून मगाशी मी सांगितलं होतं की इथे मारला तर 500 रुपये दंड करा. अवधूत पाटील, मी सांगितलं होतं तुम्हाला. लॅपटॉप ओके आहेत ना आपले? ठीक आहे, धावफलकावरती नजर टाकूया. दर्णे गुरुजी कळवतात 57 धावा. चेंडू द्या लगेच मैदानात. चेंडू मैदानात द्यायचा आहे. 2 चेंडू येणं अजूनही बाकी आहेत. 57 धावा धावफलकावरती. पण प्रसाद म्हात्रे कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट म्हणा किंवा त्याच वेळेला नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारणं म्हणा, त्या जबाबदारीच्या समवेत आपलं ते कौशल्य दाखवणं म्हणा, हे नेतृत्व गुण पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळतात. नेतृत्व करणाऱ्यांनी या सगळ्या गोष्टी मित्रांनो सांभाळून नसतात घ्यायचा, तर कधी कधी तुम्हाला दाखवावं सुद्धा लागतो की लीडर मी आहे. बऱ्याच वेळेला आपण पाहतो ना की जंगलाचा राजा जो आहे ना यासिन सर, हा सर्वात बलाढ्य प्राणी कोणता, तर असं म्हणतात की हत्ती आहे. सर्वात ताकदवान अर्थातच प्राणी कोणता, तर मग म्हटलं जातं वाघ आहे. सर्वात चपळ धावणारं कोणतं आहे, तर चित्ता असतो, हरिण असतं. पण जंगलाचा राजा कोण आहे? सिंह आहे ना, बरोबर आहे. तो का आहे, तर त्याच्याकडे नेतृत्वाचे ते कौशल्य आहे. हे तुम्ही वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये मोजू शकता. तुम्ही एखाद्या ठिकाणी नोकरी करत असाल तिथे तुमचे सीईओ कोण आहेत, तुम्ही एखाद्या ठिकाणी बिझनेस करत असाल तर तुम्ही त्याला लीडर्स कोणाला पाहताय. एखादी संस्था, आपल्या भारतामध्ये अनेक चांगल्या चांगल्या इन्स्टिट्यूट उभ्या राहिला, टाटा उभी राहिली, इन्फोसिस उभी राहिली, त्याचे नेतृत्व करणारे माणसांना तुम्ही बघा. या नेतृत्व करणाऱ्यांनी संपूर्ण देशाच्या जडणघडणीमध्ये फार महत्त्वाचा योगदान दिलेलं आहे. ओळीया क्रिकेटच्या मैदानात नेतृत्व करणारे कपिल देवला आठवा, नेतृत्व करणाऱ्या महेंद्रसिंग धोनीला आठवा, नेतृत्व करणाऱ्या विराट कोहलीला सुद्धा आठवा, नेतृत्व करणाऱ्या अर्थातच भारतीय संघाच्या सौरव गांगुली सुद्धा आठवा. म्हणजे या भारतीय संघाच्या बाबत म्हणायचं झालं तर 1 चेंडू येणं बाकी आहे. क्रिकेटवरती इथे फोकस करूया वन्स अगेन. 57 ऑन बोर्ड. प्रसाद शेवटचा चेंडू सुद्धा कव्हर मध्ये खेळतोय. 1 धाव तर जरूर येणार, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुद्धा होणार. अर्पित सहज ती धाव पूर्ण करतोय आणि या 2 धावेने धावसंख्या वाढून पोहोचते ती 59 पर्यंत. सामना जिंकण्यासाठी आवश्यकता असेल ती 60 धावांची. 59 ऑन बोर्ड. पण शेवटच्या षटकामध्ये जे आवश्यक होतं अवधूत पाटील यांच्या आझाद 11 कुरुळ संघाला, ते आलेलं पाहायला मिळालं. कारण पहिल्या षटकामध्ये 6 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकात 15 धावा आल्या, तिसऱ्या षटकात 10 धावा आल्या, चौथ्या षटकात सुद्धा 10 धावा आल्या होत्या. म्हणजेच 41 धावा आतापर्यंत आल्या होत्या आणि शेवटच्या षटकामध्ये तब्बल 18 धावा येतात आणि त्याच्यामुळे 18 धावा आल्यानंतर धावसंख्या धावफलकावरती 59 लागते. सामना जिंकण्यासाठी लक्ष उभं केलं जात आहे 5 षटकांमध्ये 60 धावांचं. म्हणजे प्रति षटकामध्ये 12 धावांची सरासरी राखायची आहे. कोणता संघ जिंकणार? संघ व्यवस्थापक निलेश मलबारी सुद्धा सेलिब्रेशनच्या मोडमध्ये आहे. त्यांना वाटतं की मी हाय कोळी रिसॉर्ट नागाव संघ जिंकावं. संघ व्यवस्थापक महेश पाटील यांना वाटतं की आझाद 11 कुरुळ संघ जिंकावा.
पण जिंकणं आणि हारणं यातील अंतर केवळ वेळ ठरवते मित्रांनो, आपल्याला माहिती आहे. आणि म्हणूनच नेहमी आपण म्हणतो कि रात नहीं ख्वाब बदलते हैं, मंजिल नहीं करवट बदलती है, जज्बा रखो हर कदम जीतने का, नसीब चाहे बदले ना बदले पर वक्त जरूर बदलता है. या वक्त अर्थातच कोणाचा बदलणार हे सांगण्यासाठी घेऊन चलतो आपल्याला माझे साथी समालोचक मित्र यासीन जी मर्चंट यांच्याकडे. धन्यवाद संदीप. फ्लड लाइट्स में रजनी क्रिकेट में आज की इस दूसरी रात में ये अंतिम मैच हम देख रहे हैं. सुबह के 6:15 बज चुके हैं और मैच जारी है. आज़ाद 11 कुरुल बनाम मीहाई कोड़ी रिसोर्ट नागांव. टीम के ओनर प्रफुल्ल बानकर, इनकी जानिब से हर छक्के के लिए बल्लेबाजों को सुनहरा मौका 500 रुपये का इनाम देकर यहाँ पे नवाजा जाएगा. हमारे कैमरामैन देखिए अभी भी लगे हुए हैं, हर एक क्षण चित्र को अपने कैमरे के लेंस में कैद करते हुए दिखाई दे रहे हैं. बहुत मेहनत करते हैं ये कैमरामैन. 12 कैमरामैन, उसी के साथ लैपटॉप के ऊपर मिक्सिंग करने वाले, उसी के साथ हमारे ऑपरेटर और हमारे ऑनलाइन स्कोरर. मैं संदीप जी कीर और उसी के साथ ऋतुज कीर और पांडुलकर जी, उनका भी मैं तहे दिल से आभार व्यक्त करना चाहूँगा. और उसी के साथ चिन्मय भाईदे और देवेंद्र सिनकर, इनका भी मैं तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहूँगा और उनके सारे सहयोगी. क्योंकि आज 6:20 होने के बावजूद भी अपने काम से वो ईमानदारी दिखाते हुए दिखाई दे रहे हैं. जीतने के लिए हमारे गुणलेखक जी हमें बताते हुए 60 रनों की ज़रूरत. 5 ओवर का ये मुकाबला, 12 रन की औसत से यहाँ पे रन बनाने हैं. मजबूत स्थिति में अब यहाँ पे गेंदबाजी करने वाली टीम नज़र तो आ रही है, मगर ये रन भी चेस हो सकते हैं क्योंकि उनके सामने है बल्लेबाज अक्षय पाटिल अर्थात मोनिया, और दूसरे जो बल्लेबाज है वो मैक्सी अर्थात उनका नाम भी अक्षय पाटिल है, मगर एक को मोनिया नाम से पुकारा जाता है और दूसरे बल्लेबाज है वो मैक्सी मैक्सवेल. क्या होता है दोस्तों कि हमारी जो माएँ होती है वो हमें बहुत प्यार करती है और उनका प्यार एक नाम में समा नहीं सकता. अलग अलग नाम से अपनी बच्चों को वो पुकारती है, कभी बाबू, कभी सोना, कभी पिंटिया और कभी मोनिया. उस तरह से बचपन से ही उनको प्यार से, लाड से मोनिया नाम से पुकारा जाता रहा और ये नाम अभी उनके पीछे टैग की तरह लग चुका है. इस बीच पहला ओवर लेके आए हैं हमेशा की तरह केदार बिरजे. ओहो, शॉर्ट ऑफ लन गेंद, हाँ हाफ ट्रैकर गेंद थी. गेंद डीप बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर. 6 रन के लिए मोनिया ऑन द फायर. मोनिया बिल्कुल इस तरह से रात भर छक्के लगा सकते हैं, इस तरह की गेंद बिल्कुल नहीं कर सकते. कमाल का ये बल्लेबाज है, बड़ा बल्लेबाज है. अभी भी मुझे वो उनके 2 शॉट याद आते हुए, विश्वजीत ठाकुर के गेंदबाजी के ऊपर लगाए हुआ वो हेलीकॉप्टर शॉट और एक पॉइंट के ऊपर से डीप बैकवर्ड पॉइंट के ऊपर से अपर कट. क्या कमाल के वो 2 छक्के थे और ये तो उनके लिए सुनहरा मौका था, तोहफा था, सौगात थी. और उस गेंद को दोनों हाथों से यहाँ पे बटोरा. मगर दोस्तों मैं अक्सर कहता हूं कि नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता, नजरें मिलते ही दिल दिया नहीं जाता और आगाज को अंजाम बनाया नहीं जाता. अब यहाँ पे अंजाम तो क्या होगा, क्योंकि आगाज तो हमने देखा है, अंजाम क्या होगा. ये लीजिए और एक बैक टू बैक हेमंत केदार बिरजे के ऊपर तूफानी हल्ला.
फिर से एक बार थोड़ी सी शॉट ऑफ लेन गेंद थी, बैकफील्ड पर गए, उसे पंच किया, ऑफ स्टंप पर सफल हुए, ताकत झोंक दी, अपने बॉटम हैंड का इस्तेमाल किया और गेंद को पहुंचा दिया है स्टैंड में। ओनर महेश पाटिल की जानिब से पास प्रफुल्ल बानकर इनकी जानिब से 500 रुपए का इनाम आ चुका है। हर छक्के के लिए 500 रुपए का इनाम। मिहाई कोड़ी रिसोर्ट नागांव टीम के ओनर प्रफुल्ल बानकर बहुत ही खुश, उनके चेहरे पे हंसी देखिए, चीज वाली हंसी नहीं है, अब ये पूरे दांत दिखाकर खिलखिलाने वाली हंसी नजर आ रही है, बहुत ही खुश। जी हाँ, शायद गेंदबाजी के मार्क पर थोड़ी सी दिक्कत पेश आई। फिर से एक बार धीरे धीरे अपने बॉलिंग मार्क पे लौटते हुए मैदान के अंदर प्रशांत नाइक मित्र मंडल का जो लोगो है यहां पे चमकता हुआ, फिर से एक बार ऑफ स्टंप पर सफल होकर मन में जान लिया था, ताड़ लिया था और ये बैक टू बैक तीसरा छक्का। ओहो, क्या शुरुआत की है, सपनों की शुरुआत, ख्वाबों वाली ये शुरुआत है। किसी ने ख्वाब में भी नहीं सोचा होगा हेमंत बिरजे जो लाजवाब गेंदबाजी करते हुए नजर आए थे पहले मैच में, उस गेंदबाज को विवश कर दिया है, पूरी तरीके से खामोश कर दिया है, बेनकाब कर दिया है, करे तो क्या करे इसी विवंचना में डाल दिया है। कपिल, ये क्या हो रहा है? बघा यासिन सर, पहिल्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवर केदार बिर्जेने मोन्याचा बळी घेतला होता, मग बदला घेतलाय, वचपा काढलाय, लगातारच्या 3 चेंडूंवर 3 तब्बल षटकार। हा कमबॅक चांगलं झालंय। फिर से एक बार कपिल यहाँ पे उसी तरह से उस गेंद को उड़ाने की कोशिश थी, मगर बच गए इस मर्तबा, क्योंकि मिस टाइम कर गया ऐसा मुझे लगता है। मिस टाइम म्हणण्यापेक्षा चेंडूमध्ये थोडीशी व्हेरिएशन आणली, ज्या पद्धतीने केदार बिर्जे गोलंदाजी करतो, थोडेसे लेग कटर पद्धतीचे चेंडू टाकण्याचा प्रयत्न करतो। यावेळचा क्षेत्र बघा, क्षेत्ररक्षक तयार नव्हता, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमा रेषेच्या बाहेर येतोय चौकार, संजीवनी चौकार, कारण क्षेत्ररक्षकाचं लक्ष नव्हतं। कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना तिथे मात्र चेंडू थोडा काळ हवेमध्ये राहिला, क्षेत्ररक्षकाने त्याचे पाय हलवले नाही आणि तदनंतर डोक्यावरून चेंडू आला आणि सीमा रेषेपर्यंत जाऊन विसावला, देऊन जाईल 4 धावा, धावसंख्या 22 धावा। वन साइडेड मुकाबला चाललाय, पुन्हा एकदा मोठा फटका मारलाय, मिड विकेट क्षेत्रात क्षेत्ररक्षक आहे, मिळेल फक्त 1 धाव। यासिन सर, ये जैसे संदीप ने इसका जिक्र किया था कि जो कुछ खिलाड़ी होते हैं जो बड़े मैच के लिए ही पैदा होते हैं, क्योंकि ये बड़ा मैच है दोनों भी टीमों के लिए, बहुत ही अहम मुकाबला, और 30 गज का दायरा है, करो या मरो की स्थिति है, और किसी भी हालत में इस मैच को जीतना है। मोना जानते हैं कि ये मैच उनके लिए इस प्रतियोगिता में बने रहने के लिए कितना जरूरी है, और रिस्क तो उन्होंने उठाया और गेंदें भी उनको मिली और उसका पूरा फायदा उठाते हुए 23 रन जोड़े हैं पहले ओवर में। बघा यासिन सर, मोन्याची फलंदाजी पाहून एवढंच म्हणावं लागेल, जब आंखों में अरमान लिया, मंजिल को अपना मान लिया, मुश्किल क्या और आसान क्या, बस ठान लिया तो ठान लिया। पहिल्या मॅच मध्ये अयशस्वी झालेला मोन्या या वेळच्या अंतिम मुकाबल्यामध्ये मला जिंकायचं आहे, मला सुपर 8 मध्ये जायचं आहे, मला या जो वर्ल्ड कप आहे, अलिबाग चॅम्पियन ट्रॉफीची जी ट्रॉफी वर्ल्ड कपची प्रतिकृती आहे त्याच्यावर नाव कोरायचं आहे, आणि तशाच पद्धतीची या ठिकाणी फलंदाजी करून दाखवते, खेळ करून दाखवते, का मला अलिबागचा हार्दिक पांड्या म्हटलं जातं आणि त्याचं प्रात्यक्षिक मैदानामध्ये। और इसी बीच दूसरे ओवर के लिए नए गेंदबाज, ओहो, ये देखिए जोरदार अपील, उस अपील को स्वीकार किया है और फिर से एक बार गिरगिट की तरह रंग बदला है मैच में, क्योंकि पहले ओवर में 23 रन जुटा लिए थे, मगर दूसरे ओवर में पहली गेंद के ऊपर उसी बड़े बल्लेबाज को चलता किया है, मैदान के बाहर का रास्ता दिखाया है। मोन्या अपने आप से नाराज, क्योंकि वो जानते हैं कि उनका विकेट कितना मौल्यवान था। अब फिर से एक बार टेंशन या जो एक भार था, जो एक वजन था, और जो इस मैच को जीतने की ललक पैदा हुई थी, वो ट्रांसफर हो चुकी है। जी हां, जल्द से जल्द बल्लेबाज ने तैयार होना बेहद जरूरी है। दोस्तों, मैं फिर से एक बार अजीजाना गुजारिश करना चाहूंगा कि इस तरह से अगर वक्त जाया करोगे तो अंपायर जी देख रहे हैं।
बघा ना यासिन सर, कन्फ्युजन ही कन्फ्युजन आहे, सोल्युशन कुछ पता नाही. कारण मोन्या बाद झाल्यानंतर कोणता फलंदाज मैदानामध्ये पाठवायचा संभ्रम मनामध्ये आला आणि एका नवीन खेळाडूला त्याला संधी दिली. ऋतिक खेळाडूचं नाव आहे, तो सुद्धा नौखार गावातून बिलॉंग करतोय आणि त्याने मागील मॅचमध्ये जो षटकार मारून मोमेंटम शिफ्ट केला होता मिहाय कोहली रिसॉर्ट नागाव या संघाकडे, त्याच खेळाडूला ॲज अ वन डाऊन बॅट्समन म्हणून संधी मिळालेली आहे. ज्या पद्धतीने पहिल्या षटकामध्ये 23 धावा आलेल्या आहेत, त्यामुळे पहिले या सचिनची ओव्हर काढून घ्यायची की काय, त्याच अनुषंगाने या ठिकाणी ऋतिकला संधी दिले. और कपिल, मिहाय कोहली रिसॉर्ट ये नाम भी थोड़ा सा अनोखा है, क्योंकि मैंने मेरे करियर में भी ऐसा पहली बार ये नाम देखा है. क्योंकि हमने अक्सर ये बहुत सारे नाम सुने कि राहुल 11 या चंदू 11, षटकार, अमृत 11, इस तरह के हमने नाम सुने. और हमारे तरफ हम देख सकते हैं कि गावदेवी या जय हनुमान, इस तरह से नाम होते हैं. मगर ये देखिए थोड़ा सा हटके अनोखा एक अलग सोच यहाँ पे नजर आ रही है उनके टीम के मालक की, क्योंकि मिहाय कोहली रिसॉर्ट नागाव. मग स्ट्राईक एंडला अक्षय फलंदाज आहे ना, तो ताकदीपेक्षा टायमिंगवर जास्त जोर देत असतो. कारण बराच काळ लेदर क्रिकेट खेळण्याचा त्याच्याकडे अनुभव आहे. पनवेल विभागामध्ये खूप साऱ्या लेदरच्या मॅचेस खेळत असतो आणि अक्षय पाटील मॅक्सवेल स्ट्राईक एंडला आहे सचिनचा सामना करण्यासाठी. बघा टायमिंग चांगलं झालेलं आहे, गॅपमध्ये स्ट्रोक खेळून काढलाय, चेंडू वन बाउंस ओव्हर द रॉप, चौकार. जहां पे बल्लेबाजी करने वाली टीम को ऐसा लग रहा था कि इस ओवर में रनों को सुखा दिया है, क्योंकि पहली 2 गेंदों में मात्र 1 रन खर्च किया था और एक अहम विकेट उन्होंने चटकाया था. इस ओवर में भी किसी भी तरह से औसत में पीछे नहीं पड़ेंगे और कम से कम 9 से 10 रन यहाँ पे जरूर हमें जुटाना होगा, वरना बहुत मुश्किल हो सकती है या मुश्किलों का सामना करना पड़ सकता है. और वक्त की नजाकत को यहाँ पे जाना है मैक्सवेल ने. फिर से एक बार यहाँ पे जोरदार अपील. हम भी देखते रहे कि एक्चुअली वहां पे क्या हुआ, मगर इस बार देखिए कपिल, अपील में आत्मविश्वास की कमी और उत्साह ज्यादा नजर आया. अंपायर के ऊपर उसका कोई असर नहीं था, अंपायर टच से मस नहीं हुए. और मगर फिर भी सचिन माद्रे की यहाँ पे तारीफ बनती है. सचिन ने फिर से एक बार यहाँ पे बिंदी गेंद की है. जी हाँ, हवा में खेलने पर मजबूर कर दिया है. शॉर्ट पॉइंट की दिशा में एक आसान सा कैच और इसी के साथ मैक्सी भी मैदान से बाहर जाएंगे. बघा यासिन सर, दुसऱ्या मॅच मध्ये ज्या झालेल्या चुका आहेत आझाद 11 कुरुळ संघाच्या, 2 कॅचेस ड्रॉप झाल्या, त्यामुळे सूरजने आणि साहिल खांबेने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ना, लगातारचे 2 सामने ते जिंकले, घरी झोपायला गेलेत. आता मात्र रात्र नव्हे तर सकाळपर्यंत जागं राहावं लागलंय ते आझाद 11 कुरुळ संघाला. कारण चुका या खूप खराब क्रिकेटमध्ये मानल्या जातात आणि तुमच्या संघाला आज इथपर्यंत किंवा लेट नाईट किंवा सकाळपर्यंत तुम्हाला खेळण्यास प्रवृत्त केलंय या ठिकाणी. आणि आपण पाहतोय ज्या पद्धतीने सचिनच्या गोलंदाजीचा आपण विचार करतोय, तीच तर्रार गोलंदाजी, मग स्विंग आणि किंवा त्याच वेळेला कटर पद्धतीच्या चेंडूंवर विश्वास नाहीये. माझे चेंडू मी जोर कश टाकणार, चांगल्या हार्ड लेंथवर टाकणार आणि त्याच पद्धतीचे प्रात्यक्षिक मैदानामध्ये दाखवले. पहिल्या चेंडूवर मोन्याला बाद केलं आणि तदनंतरच्या या चेंडूवर आपण पाहतोय अक्षय पाटील मॅक्सवेलला. कपिल कुछ भी कहे, मगर इस ओवर में सचिन ने कमबैक तो किया है, मानना पड़ेगा. 5 गेंदों में मात्र 5 रन खर्च किए हैं और 2 सेट बल्लेबाज को चलता किया है. अक्षय ने धमाका तो किया. शुरुआती पहले 3 गेंदों में 3 लगातार छक्के लगाकर इस मैच को जल्दी ही फिनिश करना चाहते हैं, ये इरादा उन्होंने हमारे सामने रखा. मगर संदीप अक्सर कहते हैं, और संदीप ने ये भी कहा है कि ये वाक्य मेरा नहीं है, सर लॉयड का है, जो कि एक महान खिलाड़ी भी रह चुके हैं वेस्ट इंडीज के और उसी के साथ एक अच्छे कैप्टन भी रह चुके हैं. उनका ये वाक्य है कि मराठी में उन्होंने कहा था कि आक्रमकतेला क्षणभंगुरतेचा शाप असतो. इस तरह से वो कुछ वाक्य है. मगर इस बीच 4 रन यहां पे मिलेंगे और रनों की संख्या हो चुकी है 32 रन. 16 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं, यानी मेंटेन तो रखा है औसत को यहाँ पे, मगर विकेट को भी संभलना होगा, क्योंकि जैसे जैसे विकेट यहाँ पे गिरेंगे फिर से एक बार मनोवैज्ञानिक दबाव स्वाभाविक रूप से आ ही जाएगा. हॅलो
यसीन सर, मी नेहमी म्हणत असतो, गुलाब में काटे प्यार में चाटे और क्रिकेट में विकेट का महत्व बहुत बड़ा होता है. प्रत्येक विकेट मध्ये या ठिकाणी टेन्शन, दबाव आणि एका संघाचा कॉन्फिडन्स वाढतोय, एका संघाचा कॉन्फिडन्स थोडासा ढासळतोय. हे सर्व चित्र आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळी मोन्या बाद झाला तदनंतर थोडीशी निराशा पाहायला मिळाली. अक्षयने एक चौकार लगावला, तोही बाद झाला आणि अनिकेत म्हात्रे पोलाड मैदानामध्ये आला, पहिल्या चेंडूवर चौकार लगावलाय आणि जो मोमेंटम शिफ्ट व्हायच्या मार्गावर होता तो मोमेंटम पुन्हा एकदा आपल्यापर्यंत. अनिकेत म्हात्रे कावाड़ी गांव से बिलोंग करते हैं और अंतिम गेंद के ऊपर एक चौका उनके बल्ले से आया और इसी वजह से दूसरे ओवर में 9 रन यहां पे खर्च करते हुए दिखाई दिए सचिन म्हात्रे. इस बीच नए गेंदबाज आए हैं आदित्य घाटगे. आदित्य बाएं हाथ से गेंदबाजी करते हैं, गेंद को घुमाना जानते हैं और उनकी गेंद जब टप्पा खाने के बाद बाहर की तरफ निकलती है तो बल्लेबाजों के होश उड़ते हैं. मगर सही लंबाई और सही दिशा से गेंदबाजी करनी होगी क्योंकि अब यहाँ पे जीतने के लिए 18 गेंदें और 28 रन चाहिए. अगर 1-2 बड़े स्ट्रोक आते हैं इन 18 गेंदों में तब ये मैच बल्लेबाजों के पक्ष में चला जाएगा. अगर 1-2 विकेट आते हैं तब भी मैच घूम सकता है, मगर तब गेंदबाजी करने वाली टीम के पक्ष में झुक सकता है. बघा यासीन सर, तुम्ही ज्या पद्धतीने म्हटलात ना त्यासाठी तिथे फिल्डिंगची सजावट केली आहे फ्लाइंग स्लिपमध्ये. हा बॅट चेज लागून तिथे क्षेत्ररक्षक आहे स्लिपमध्ये, त्यामुळे एक रन सुद्धा वाचवली जाईल, चेंडू सुद्धा निर्धावेल आणि त्या पद्धतीने ऋतिक या खेळाडूवर थोडासा दबाव, दडपण, प्रेशर किंवा त्याच वेळेला मनातील ज्या इक्वेशन आहेत त्यांना संभ्रमित किंवा बदलित करणारे किंवा बुचकाळ्यात टाकणारी हे या ठिकाणी हा चेंडू होता. त्याच वेळेला आपण पाहते गोलंदाज, या गोलंदाजाचं कौतुक करेन, ज्या पद्धतीने फिल्डिंगची सजावट केली त्याला अनुसरून गोलंदाजी करतोय. खूप चांगली गोलंदाजी, नो डाउट. ओहो, ये देखिए, मैंने जैसे कहा कि आदित्य बहुत ही अलग किस्म के ये गेंदबाज है. जैसे कि अलीबाग में भी एक खिलाड़ी है, गेंदबाज है, उनका नाम प्रणीत वर्सोलकर, और उसी के साथ उसी तरह से मैं आदित्य को भी आंकता हूं क्योंकि इन खिलाड़ियों में, इन गेंदबाजों में उनके उंगलियों की ताकत और गेंद को घुमाने की क्षमता, जिस तरह से वो उंगलियों के ऊपर अपने गेंद के ऊपर उंगलियां फेरते हैं, तो जब उनका अच्छा दिन होता है तो उनके सामने बल्लेबाजी करना ऑलमोस्ट मुश्किल होता है, बहुत ही तकलीफदायक होता है. और यही यहाँ पे नजर आता हुआ. पहली 2 गेंदों में बिल्कुल रन अभी तक खर्च नहीं किया और विकेट भी हासिल किया है. नवीन फलंदाज बघा मैदानामध्ये जातोय साक्षित, बागदांडा गावातून बिलॉंग करतोय आणि ज्या पद्धतीने गेल्या वर्षीचा सीझन त्याच्यासाठी लाभदायक ठरलाय. हाशिवरेच्या मैदानावर 2 ते 3 50 लगावल्या होत्या. खारेपाट प्रीमियर लीग मध्ये ज्या पद्धतीने त्याने चौकार षटकारांची आतिषबाजी केली होती, रिव्हर्स स्वीपचा जो नजराणा पेश केला होता सर्व अलिबाग तालुक्यातील प्रेक्षकांना, तो वाखाणण्याजोगा होता. ती पारी आठवावी लागेल. त्यामधील एखादे 2 मोठे स्ट्रोक जर इथे लावले या कठीण सिच्युएशन मध्ये तर नक्की ही मॅच बनू शकते. परंतु यासीन सर, तुम्ही सुद्धा, संदीप सर, तुम्ही सुद्धा नेहमी म्हणत असता जर आणि तरच्या गोष्टींना क्रिकेटमध्ये थारा नसतो. आदित्य घाटगे आज अपने रंग में नजर आ रहे हैं और कपिल किंतु परंतु के बगैर क्रिकेट भी नहीं होता, ये भी उतना ही सही है क्योंकि जब चाय के ठेले पर या हमारे गांव में, ओहो ये देखिए सही निशाना, फिर से एक बार अंपायर जी को मजबूरन तीसरे अंपायर को दावत देनी पड़ी क्योंकि ये 50-50 हो सकता है. यहाँ से हमें बताना बहुत ही मुश्किल कि ये रनआउट है या नहीं है और इसी वजह से देखना चाहते हैं, जांचना चाहते हैं, मुआयना करना चाहते हैं कि एक्चुअली वहाँ पे क्या हुआ क्योंकि ये मैच बहुत ही क्रूशल मोमेंट पर आ चुका है. 16 गेंदें बची है, 28 रनों की ज़रूरत और अब यहाँ पे अगर 1 रन होता है तो 1 रन जरूर कम होगा, मगर अगर ये डॉट गेंद होती है तो 1 गेंद कम हो जाएगी. विकेट बहुत ही इंपॉर्टेंट होगा क्योंकि अब दोनों भी बल्लेबाज थोड़े से सेट हो चुके हैं. विकेट के ऊपर उन्होंने वक्त गुजारा है, गेंदबाजों को थोड़ा सा समझने की कोशिश की है. अनिकेत म्हात्रे के बल्ले से एक चौका भी हमें देखने को मिला और चौका जब भी लगता है कपिल या छक्का लगता है अपने बल्ले के बीचों बीच जब गेंद आती है तो बल्लेबाजों का हौसला बुलंद रहता है और इसी वजह से ये बल्लेबाज बहुत ही अच्छी बल्लेबाजी कर सकते हैं. मगर नॉन स्ट्राइकिंग एंड पर जो बल्लेबाज थे उनके ऊपर यहाँ पे एक डर पैदा हुआ होगा क्योंकि अब क्या होगा,
क्योंकि बहुत ही गौर से देखा जा रहा है तीसरे अंपायर की तरफ से क्या यहाँ पे ये रनआउट है, क्योंकि ऊपरी क्रम के 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं। अक्षय अर्थात मोनिया, अक्षय पाटिल और उसी के साथ ऋतिक पाटिल भी आउट हो चुके हैं। मध्य क्रम के बल्लेबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है और यहाँ पे अंपायर जी ने नॉट आउट करार दिया है। यानी फिर से एक बार यहाँ पे कपिल डॉट गेंद आती हुई, देखिए पहली गेंद डॉट, उसके बाद विकेट, उसके बाद डॉट। और जिसका मैं जिक्र यहाँ पे कर रहा था कि आदित्य घाड़गे का जो हाथ आता है, जो उनका फॉलो थ्रू है, जो उनका रिदम है और उसी के साथ उनका गेंदबाजी करने का जो अंदाज है, टप्पा खाने के बाद ऐसा लगता है बल्लेबाज को कि ये गेंद मेरी तरफ आएगी, मगर वो गेंद जिस तरह से घुमाव लेती है बल्लेबाजों की आंखों में धूल झोंकने जैसा होता है। आदित्य घाडगे नेहमी कठीण सिच्युएशन मध्ये चांगली गोलंदाजी करून देतो आणि त्यासाठीच त्याला या संघामध्ये विकत घेतलाय किंवा बाय केलाय। आणि पुन्हा एकदा आदित्य घाडगे बॅकफुटला जाऊन या ठिकाणी चेंडूला पूल केलाय, परंतु घोषित जागेमध्ये जाईल। एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल, धावसंख्या एकेरी धावेने पुढे जाते, धावसंख्या जाऊन पोहोचले 33 धावा। बघा 33 धावा आणि हार्दिक पांड्या, मुंबई इंडियन्स, हे सारे इक्वेशन आपल्याला जरूर माहिती आहे, परंतु त्या इक्वेशन कडे न पाहता या मॅच कडे आपण पाहूया। ज्या पद्धतीने अक्षय पाटिल मोन्या बाद झालाय, तदनंतर मोठे स्ट्रोक घेणं थांबलेलं आहे, हे फार महत्त्वाचं आहे यासिन सर। बल्लेबाजों के लिए चिंता का विषय कपिल यही है कि पहले ओवर में 23 रन आए, दूसरे ओवर में 9 रन आए और इस ओवर में मात्र 1 रन आया है। मैच देखिए, क्रिकेट का खेल, और क्रिकेट का खेल इतना अब हर पूरी दुनिया में, मैं कहूँगा हर गांव में खेला जाता है, हर शहर में खेला जाता है, गली गली में खेला जाता है और धीरे धीरे ये कोरोना की तरह बढ़ता हुआ दिखाई दे रहा है, क्योंकि इस खेल में अलग ही जादू है। इस खेल में कब क्या होगा, कैसे होगा, कौन करेगा। ये लीजिए, जैसे ही बाएं हाथ के बल्लेबाज उनके सामने आए, अपनी लाइन लेन से भटक गए। लेग स्टंपर फुल टॉस, जन्मदिन का तोहफा दोनों हाथों से कबूल किया और उसे खेल दिया है डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए। बघा यासिन सर, एखादा नवा शर्ट घेऊन येणं आणि एखाद्या माणसाने त्यावर पेनाचा डाग किंवा शाईचा डाग उडवणं, तशा पद्धतीची गोलंदाजी झाले। 5 चेंडू चांगले झाले आणि तदनंतरच्या 6व्या चेंडूवर किंवा 4थ्या 5व्या चेंडूवर अशा पद्धतीचा फुलटॉस, त्यावर 6 धावा येणं चांगल्या षटकामध्ये या ठिकाणी काळ फासले त्या चांगल्या षटकाला। आपके पास बाएं हाथ के बल्लेबाज के लिए भी कुछ न कुछ होना चाहिए। जी हाँ, इस मर्तबा जोरदार प्रहार तो किया था, मगर गेंद मिडल ऑफ द बैट हमें देखने को नहीं मिला। इसी वजह से गेंद हवा में खड़ी हुई। फॉलो थ्रू में बहुत ही बढ़िया कैच, एक छक्का इस ओवर में जरूर देखने को मिला, मगर फिर भी रनों को सुखा दिया, रनों से वंचित किया है, क्योंकि मात्र 7 रन इस ओवर में खर्च किए हैं आदित्य घाड़गे ने। देखते देखते 3 ओवर की समाप्ति हो चुकी है। 3 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 39 रन और अब जीतने के लिए 12 गेंदों में 21 रनों की जरूरत। असं पाहिलं तर दोनही बाजूला 50-50% सामना आहे, त्यामुळे आपण एकाच संघाचा विचार करून आता चालणार नाहीये। मैदानात दाखल झालाय आकाश तवसाळकर, या खेळाडूकडे कॅपॅसिटी आहे आणि तो करू शकतो, स्वतःला डिस्क्राइब करू शकतो, परंतु एखादे 2 मोठे स्ट्रोक खेळण्यापेक्षा 2 ते 3 बॉल जर बॅटला चांगले लावले ना, तर कॉन्फिडन्स अजून येईल। आणि क्रिकेट यासाठीच ओळखलं जातं, जर तुमच्या बॅटला चांगले चेंडू लागत नसेल तर डिफेन्स करा, एकेरी दुहेरी धावांवर थोडासा भर द्या, थोडा वेळ थांबा आणि नंतर विध्वंस काय करायचा आहे ना तो करून टाका। और आकाश तवसाळकर को पीछे की लाइनअप में हमें देखने को मिल रहा है, क्योंकि इसके पहले ऊपरी क्रम के बल्लेबाजों में उनका शुमार किया जाता था और आप देखिए इस मैच में 6ठे नंबर पर वो आए हैं बल्लेबाजी करने के लिए, और उनका भी मैं कहूँगा यही रोल है, क्योंकि वो बहुत ही ज़बरदस्त फिनिशर के नाम से पहचाने जाते हैं। और अब 12 गेंदें बची है जीतने के लिए, 21 रनों की ज़रूरत। स्ट्राइकिंग एंड पर रहेंगे बल्लेबाज अनिकेत मात्रे, नॉन स्ट्राइकिंग एंड पर आकाश तवसाळकर, जबकि गेंदबाजी की जिम्मेदारी सचिन मात्रे के ऊपर। सचिन मात्रे अपना निजी दूसरा ओवर लेके आए हैं। जी हाँ, लेग स्टंप के बाहर भटकते हुए तेज तर्रार गेंद थी और अंपायर जी का वाइड का इशारा, वाइड के रूप में 1 अतिरिक्त रन। अब यहाँ पे धीरे धीरे 1-1 रन के ऊपर हम उल्टी गिनती शुरू करते हुए, क्योंकि ये 12 गेंदें बची है और 20 रनों की जरूरत।
फुल टॉस गेंद इसी बीच सीधे बल्ले से अनिकेत मात्रे के बल्ले से शानदार स्ट्रोक, बॉलर के सर के ऊपर से तीर की तरह सीधा, तीर भी शर्मा जाए ऐसा ये शॉट, 6 रन। बघा यासिन सर, या खेळाडूला पोलार्ड या नावाने संबोधलं जातं. मग पोलार्ड का म्हटलं जातं ना, फुल टॉस बॉल द्या आणि मैदानाच्या बाहेर आउट ऑफ द पार्क म्हटलं जातं ना, तशा पद्धतीचे शॉट मारून दाखवणं ही या खेळाडूची कॅपॅसिटी आहे. पुढील चेंडू कशा पद्धतीचा असेल, यावेळचा हा बॉल स्विंग ऑफ द बॅट चांगला आहे, मिडविकेट क्षेत्रात प्रोटेक्शन आहे, 2 बाउन्स चेंडूला फील्ड केलं जात आहे. षटकार मारल्यानंतर एकेरी धाव घेणं सेन्सिबल क्रिकेट. सही मायनों में आपने कहा कि सेंसिबल क्रिकेट ये बेहद जरूरी है. 5 ओवर का मैच हो या 10 ओवर का मैच हो, मिनट के साथ में आपको खेलना ही होगा. जी हाँ, यहाँ पे सारे दोस्त देखिए मैच छोड़कर कौन सा नजारा देख रहे हैं. ये लीजिए, और एक अच्छा स्ट्रोक, लाजवाब, शानदार, भन्नाट और जानदार भी. गेंद फिर से एक बार दर्शक दीर्घा में 6 रन के लिए. बघा यासिन सर, आकाश तवसालकरने शॉट मारला आणि डायरेक्ट बाजूला झाला, हेलिकॉप्टर शॉट, इट्स आउट ऑफ द पार्क, 6 रन. और इसी शॉट के लिए जाने जाता है ये खिलाड़ी, फिनिशर, इसीलिए तो उनको पुकारा जाता है, क्योंकि इसके पहले बहुत निराश किया था उन्होंने हम सभी को, क्योंकि उनके चाहने वाले बहुत हैं. उनके टीममेट्स में भी चर्चा होगी, मगर ये खिलाड़ी अलग है. ये खिलाड़ी इसीलिए बना है फिनिश करने के लिए. क्या कमाल का ये स्ट्रोक था, 2 टांगों के बीच में थी ये गेंद, मगर उसको इतनी खूबी के साथ खेला था कि उस गेंद के ऊपर देखा भी नहीं. जिसे नो लुक शॉट कहा जाता है, ऐसा भी हम कह सकते हैं. बघा यासिन सर, चेंडूमध्ये काही खराबी नव्हती, परंतु इथे क्लास पाहायला मिळाला, टोटली क्लास आपण पाहिला. आणि षटकार मारल्यानंतर पुन्हा एकदा एकेरी धाव. ओ हो, बॅटची एज विकेट कीपर पासून थोडासा लांब, घोषित क्षेत्रामध्ये जाईल, एकेरी धाव देऊन जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचले 55 धावा. लक्ष्मीपती बालाजीचा जर्सी नंबर. यासिन सर, मीहाई कोली रिसॉर्ट नागांव के खेमे में फिर से एक बार खुशी की लहर और जीत की सुगंध अब वो सूंघते हुए दिखाई दे रहे हैं, क्योंकि 7 गेंदों में 5 रनों की जरूरत. बहुत ही आसान ये लक्ष्य हो चुका है, मगर एक रन के लिए आपको फिर भी तरसना तो पड़ेगा. इतनी आसानी के साथ ये रन बनने नहीं देंगे. और बाय के रूप में शायद फिर से एक बार, जी हाँ, बल्ले से ये 1 रन आता हुआ. अब 6 गेंदें बची है, 6 गेंदों में जीतने के लिए 4 रनों की जरूरत. अब जादूमय गेंदबाजी करनी होगी, कुछ अलग कला यहाँ पे दिखानी होगी, क्योंकि 4 रन सेव करना बहुत मुश्किल. मगर मैंने अपने करियर में कपिल ऐसा भी मैच देखा है जहां पे 6 गेंदों में 1 रन की जरूरत थी, और वो मेडन ओवर मैंने देखा है. और इसी वजह से क्रिकेट का कोई भरोसा नहीं है. अगर यहाँ पे 4 रन हमें बहुत आसान लग रहे हैं, मगर एक रन भी बल्लेबाजों को इस सिचुएशन में निकालना कभी कभी मुश्किलों में डाल देता है. बघा यासिन सर, मी नेहमी म्हणत असतो, प्रेमात राधा ही रडली होती, प्रेमात मीरा ही रडली होती, परंतु प्रेम पूर्ण झालं ना ते रुक्मिणीचं, कारण गोष्ट प्रेमाची नाहीये, गोष्ट नशिबाची आहे. या मॅच मध्ये 6 चेंडूंमध्ये 4 धाव्यांची गरज जरूर आहे, परंतु एखाद्या 2 विकेट किंवा एखादी 2 डॉट चेंडू जर आले तर प्रेशर क्रिएट होऊ शकतो, मोमेंटम शिफ्ट होऊ शकतो. या सर्व गोष्टी मैदानामध्ये घडू शकतात. परंतु गोलंदाज आता स्वतः कर्णधार आहे, त्यामुळे स्वतः त्याला रिस्पॉन्सिबिलिटी माहिती आहे. जर जिंकायचं असेल तर या 4 धावा वाचवाव्याच लागतील, तरच आपण सुपर 8 मध्ये प्रवेश मिळू शकतो. अब देखिए, जो बैठे थे वो खड़े हो चुके हैं, और अब जो मेरे ख्याल से सो गए थे वो भी उठे हैं. ये लीजिए, फिर से एक बार अपने बल्ले को चलाया है हेलीकॉप्टर के फैन की तरह, और गेंद को खेल दिया है लॉन्ग ऑन सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए. और ये मैच जीत लिया है प्रफुल्ल बनकर की टीम ने. मीहाई कोली रिसॉर्ट नागांव ने बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक. आने वाले मैच के लिए भी ढेर सारी शुभकामनाएं. आणि मित्रांनो, या सामन्यामध्ये सामनावीराचा मानकरी
ऑलराऊंड परफॉर्मन्स करणारा, फलंदाजी करण्यासाठी आल्यानंतर फक्त 7 चेंडूंचा ज्याने सामना केला आणि आपल्या संघासाठी 23 धावांचा रती बोहतला. त्यामध्ये षटकारांची हॅट्रिक सुद्धा आपण पाहिली आणि गोलंदाजीला ज्यावेळेस आला त्यावेळेस एक गडी बाद केला. असा सामनावीराचा मानकरी ठरतोय अक्षय अर्थात मोन्या.